श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे 14 ऑक्टोबरला आहे सर्वपित्री अमावस्या आणि वर्षातून हा दिवस एकदाच येतो. आपल्याला माहीत आहे की पितृपंधरवड्यामध्ये पितरांना विशेष असे महत्त्व असते आणि हा जो पितृपंधरवडा आहे तर तो आपल्या पितरांना समर्पित आहे. आपले पितर हे जर आपल्यावरती प्रसन्न नसतील, त्यांचा आशीर्वाद जर आपल्यावरती नसेल तर आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी आणि संकटे येत असतात आणि आपल्याला पितृदोष लागू शकतो. आणि जर एकदा का पितृदोष निर्माण झाला तर आपली प्रगती होत नाही, घराची भरभराट होत नाही, तसेच मुलांची सुद्धा प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात. तर असा हा पितृदोष जर आपल्याला लागला तर आपली कधीच प्रगती होत नाही आणि त्यासाठीच आपल्याला हे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला पितृपक्षामध्ये करायचे असतात. आता काही कारणाने पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला सुद्धा हे उपाय करू शकता. तुम्हाला जरी तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे तर ते तुम्ही सर्वपित्री अमावस्येला नक्कीच करू शकता. तुम्ही बाहेर राहत असाल आणि तुमच्या गावाकडे जरी तुमच्या पितरांचे पिंडदान तर्पण केले जात असेल आणि तुम्हाला जर तुमच्या पितरांसाठी काही करण्याची इच्छा असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय कोणीही करू शकतो आणि तुम्हाला हा सर्वपित्री अमावस्येला म्हणजे 14 ऑक्टोबरला हा उपाय करायचे आहेत. पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आणि संकटे येत असतात, तसेच मानसिक ताणतणावसुद्धा निर्माण होतात. आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष निर्माण झाला तर आपण त्याचे निवारण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो. आपण देवाचे कितीही केले, पूजापाठ केले तरीसुद्धा जर आपल्याला पितृदोष असेल तरी देवही त्याला काही करू शकत नाहीत आणि आपल्याला पितृदोषाचा सामना हा करावा लागतो. पितृदोष का निर्माण होतो तर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आणि त्याचे शेवटचे संस्कार विधी जे आहेत तर ते विधीपूर्वक केले गेले नसतील तर पितृदोष हा निर्माण होतो. तसेच एखादी कुटुंबातील व्यक्ती जर अकाली गेली असेल तरीसुद्धा आपल्याला पितृदोष हा निर्माण होत असतो. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगले होत नाही, विवाह लवकर होत नाहीत, संतती प्राप्ती होत नाही, तसेच वैवाहिक सुख हे मिळत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात, घरामध्ये सततचे आजारपण हे असते, उद्योगधंद्यामध्ये फायदा हा होत नाही. तर असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही नक्कीच सर्वपित्री अमावस्येला कुत्रा, गाय आणि कावळा तर यांना आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे. ह्या तिघांना जे आपण वस्तू देणार आहोत तर त्या 3 वेगवेगळ्या वस्तू आहेत. तुम्ही फक्त कुत्र्याला खायला घातलं तरी चालेल, कावळ्याला जरी तुम्ही ही वस्तू खायला घातली तरीसुद्धा चालेल किंवा फक्त गाईला घातली तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही या तिघांनाही जरी आपण ही वस्तू खायला घातली तर तरीसुद्धा तुमच्या दृष्टीने ते अतिशय चांगले आहे. आता हेच का म्हणजे कुत्रा, कावळा, गाय तर हेच का आपण करायचं आहे तर बघा, आपण जेव्हा पितृपंधरवड्यामध्ये पशुपक्ष्यांना अन्नपाणी देतो तर याचे आपल्याला विशेष असे लाभ होत असतात. आपल्या घरामध्ये सतत कलह, वादविवाद होत असेल, घरातील वातावरण चांगले जर राहत नसेल तर तुम्ही जर ही वस्तू यांना खायला घातली तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सुद्धा शांत वातावरण असं आपल्या घरामध्ये निर्माण होतं. आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यांची नाराजी दूर होते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या घराचे जे प्रॉब्लेम आहेत, संकटे आहेत तर ते दूर होतात. आता आपल्याला हा उपाय जो करायचा आहे तर सर्वात अगोदर मी हे सांगते की आपल्याला कुत्र्याला काय खायला घालायचं आहे आणि कशा पद्धतीनं खायला घालायचं आहे. बघा, ज्या पितरांचा मृत्यू ज्या तिथीला होतो तर त्या तिथीला आपण श्राद्ध करत असतो, तर्पण करत असतो आणि हे जरी तुम्ही केलं तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो सर्वपित्री अमावस्येला नक्कीच करू शकता. तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुमचं स्नान वगैरे आटोपून तुमचे नित्यकर्मे आटोपायचे आहेत. तुमचं स्वयंपाकघर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. हे मळताना यामध्ये मीठ मात्र घालू नका आणि ही कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पिठाच्या चपात्या बनवायच्या आहेत. आता काय करायचं आहे, तुम्ही ह्या ज्या चपात्या बनवणार आहात तर तुम्हाला एक असा मोठा गोळा घ्यायचा आहे. आपण जो रेग्युलर घेतो चपातीला तर त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर घालून आपल्याला ही पोळी लाटायची आहे. ज्याप्रमाणे आपण पुरणाच्या पोळीमध्ये पुरण भरतो तर त्याप्रमाणे आपल्याला या चपातीचा जो गोळा आहे तर यामध्ये गूळ किंवा साखर भरायची आहे आणि ही पोळी लाटायची आहे. आता हा उपाय जो करायचा आहे तुम्ही सकाळी पोळी करून ठेवू शकता, परंतु कुत्र्याला तुम्हाला कधी खायला घालायचं आहे तर
12 ते 1 तर या वेळेमध्ये हा उपाय आपण आवर्जून करावा। तुम्ही सकाळी केला, संध्याकाळी केला तरीही चालेल, परंतु तुम्ही 12 ते 1 या वेळेत जर केला तर ही जी वेळ आहे तर ती आपल्या पितरांसाठी अतिशय शुभ मानली जाते। त्यामुळे 12 ते 1 या वेळेत करायचं आहे। आता ही जी पोळी आपण लाटणार आहोत तर ही पोळी भाजताना आपल्याला हिला मोहरीचे तेल लावायचं आहे आणि यानंतर ही जी पोळी आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि देवघरासमोर उभं राहायचं आहे। आपल्याला गणपती बाप्पा, श्री विष्णू, माता लक्ष्मी तर यांना नमस्कार करायचा आहे। आपले जे देवघरातील सर्व देव आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे। तसेच शनिदेवांना नमस्कार करून शनिदोष कमी होण्याची सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता। आपली सर्व संकटे, त्रास दूर होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदेवांना म्हणजे आपल्या पूर्वजांना आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि कळत न कळत आपल्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्याविषयी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे। म्हणजे म्हणायचं आहे की तुमच्या बाबतीत तुमचे अंतिम विधी करण्यामध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहावा, तुम्ही आमच्यावरती प्रसन्न व्हावं, तुम्ही आमच्यावरती जर नाराज असाल तर ही नाराजी दूर व्हावी आणि आपल्या घराचं चांगलं करावं, तर अशी क्षमा प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर आपल्याला यमदेवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि ही जी पोळी आहे तर ती काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे। बघा, काळा कुत्रा जो आहे तर याला अतिशय महत्त्व आहे। आपल्याला माहित आहे की काळ्या कुत्र्याला आपण कालभैरवांचं रूप मानतो आणि जर काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता, परंतु शक्यतो जर काळा कुत्रा असेल तर काळ्या कुत्र्यालाच ही आपल्याला खायला घालायची आहे। आपण पितृपक्षामध्ये बऱ्याच मुंग्यांना अन्न देतो, गाईला देतो, कावळ्याला देतो असतो, तर त्याप्रमाणे कुत्र्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे। कुत्र्यांना जलतत्वाचे प्रतीक हे मानले जाते आणि जलतत्व हे पंचतत्वांपैकी एक आहे आणि पंचतत्वांना आपण जेव्हा पितरांना भोजन देतो तर तेव्हा ह्या पंचतत्वांना खूप महत्त्व आहे। तसेच कुत्र्याला यमदेवांचे दूत सुद्धा मानले जाते। असे म्हणतात की यमदेवांची 2 कुत्री आहेत आणि यामुळे पितृपक्षामध्ये आपण कुत्र्यांना जर अन्न दिले तर शिवपुराणाच्या आधारे कुत्र्यांना अन्न देताना आपण म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा। तर असे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे आणि ह्या कुत्र्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कुत्र्याला अशी गोड पोळी तयार करून ती खाऊ घालायची आहे। आता यानंतर आपल्याला कावळ्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे, तर ती कोणती असणार आहे? तुम्हाला काय करायचं आहे? अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतरच हा सुद्धा उपाय करायचा आहे। तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि हा भात शिजवताना आपण जे तांदूळ वापरणार आहोत तर हे तांदूळ न धुता वापरायचे आहेत आणि हा भात अळणी शिजवायचा आहे, यामध्ये मीठ हे बिलकुल घालायचं नाही आणि भात शिजवल्यानंतर तो थोडा थंड होऊ द्यायचा आहे। त्यानंतर तो एका वाटीमध्ये भरायचा आहे आणि यानंतर एक पत्रावळी घ्या, ताट घ्या किंवा केळीचं पान घ्या, यावरती ही वाटी पालती घालायची आहे आणि हा भात आपल्याला असा गोलाकार पद्धतीने त्या पत्रावळीवरती झाला पाहिजे, म्हणजे गोल असा व्यवस्थित झाला पाहिजे। तर अशा प्रकारे ती वाटी पालती करायची आहे। या भातावरती आपल्याला मधोमध थोडंसं दही घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे। तुम्ही खडीसाखर ठेवा किंवा काळे तीळ जरी तुम्ही ठेवलेत तरी सुद्धा चालेल। आणि हा जो घास आहे तर तो आपल्या छतावरती ठेवायचा आहे। तुमच्या टेरेसवरती जागा असेल तर तेथे ठेवा किंवा तुम्ही तुमच्या दारामध्ये गॅलरीत सुद्धा ठेवू शकता। तर अशा प्रकारे हा जो भाताचा घास आहे तर तो आपल्याला सर्व पितृ अमावस्येला कावळ्याला घालायचा आहे। आता कावळ्याला पितृपक्षामध्ये खूप महत्त्व आहे। आपल्याला माहीत आहे की आपले जे पितर आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपातच या 15 दिवसामध्ये पृथ्वीवरती असतात आणि सर्व पितृ अमावस्या जी आहे तर हा या पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे की ज्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्या पृथ्वीवरती असणार आहेत। त्यामुळे कावळ्याला आपल्याला हा घास ठेवायचा आहे। एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा सुद्धा कावळ्याला खूप महत्त्व आहे, हे आपल्याला माहीत आहे। त्यामुळेच आपल्याला हा घास कावळ्याला सुद्धा द्यायचा आहे आणि कावळ्याला सुद्धा एवढे महत्त्व जे आहे तर ते आपल्या पितरांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे। आपण जेव्हा कावळ्याला नैवेद्य देतो तर तेव्हा सुद्धा आपले प्रसन्न जे पूर्वज आहेत ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। तसेच आपले यमदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते। तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो अशी सुद्धा मान्यता आहे। आणि कावळ्याशिवाय अजून आपण हा नैवेद्य जो आहे तर तो गायीला सुद्धा देऊ शकतो। आता धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि त्यामुळे सुद्धा तिला नैवेद्य दिल्यामुळे सुद्धा आपले जे पितर आहेत तर ते संतुष्ट होतात। आता गायीला जो नैवेद्य देणार आहोत तर तो कसा द्यायचा आहे, तर काय करायचं आहे तुम्हाला, त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक चपाती करायची आहे। ही चपाती करताना हिला तुम्हाला तूप लावायचं आहे। आपण जी कुत्र्याला करणार आहोत तर त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे। गाईसाठी जी चपाती करणार आहोत याला शक्यतो तूपच वापरायचं आहे।
तूप जर नसेल काही कारणाने तर तुम्ही तेल लावू शकता, परंतु आवर्जून तुपाचा वापर करा. आणि यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि भिजवलेले एक चमचाभर चिमूटभर असे काळे तीळ भिजवायचे आहेत आणि ते भिजवलेले काळे तीळ ठेवायचे आहेत. आणि असा हा नैवेद्य गाईला द्यायचा आहे. तुमच्या घरी गाय असेल तिला द्या, आजूबाजूला असेल तिला द्या, किंवा गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तो नैवेद्य देऊ शकता. नैवेद्य देण्या अगोदर तिला हळदी कुंकू लावायचं आहे, नैवेद्य द्यायचा आहे, त्यानंतर तिला नमस्कार करायचा आहे. आणि आपल्याला जर पितृदोष असेल तर तो कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या पितरांनी आपण जी पूजा केलेली आहे त्यांची किंवा त्यांच्यासाठी ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्याचा स्वीकार करावा आणि त्यांनी आशीर्वाद द्यावा, तर अशी प्रार्थना करायची आहे. यानंतर गोमातेच्या पाया पडायचा आहे. तसेच तुम्हाला जर चपाती बनवणे शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला देऊ शकता. आवर्जून तुम्ही या दिवशी गाईला निदान हिरवा चारा तरी सुद्धा खायला घालू शकता. यामुळे सुद्धा तुमचा पितृदोष हा कमी व्हायला नक्की मदत होईल. अगदीच तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही त्यावर ते वेगवेगळे जे उपाय आहेत तर ते करू शकता. एखाद्या चांगल्या गुरुजींचा सल्लासुद्धा यावरती घेऊ शकता. तर अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्येला कुत्रा, कावळा आणि गाय यांना मी सांगितलेलं आहे की कोणती वस्तू ही आपण खायला द्यायची आहे, ज्यामुळे पितृदोष संपून आपली प्रगतीही नक्की 100% होईल.